खैर लाकडाच्या बेकायदेशीर तस्करीत संशयित आरोपितांकडून अटकपूर्व जामिनाची तयारी। फरार आरोपींचा शोध दक्षिण वन विभागाकडून संथ गतीने होत असल्यामुळे आरोपींचा शोध घेण्यासाठी जव्हार पोलिसांना विनंती अर्ज करण्यात आला। फरार व संशयित आरोपीला पकडून गेल्या आजतागायत जंगलतोडीची चौकशी करून कारवाई करा अशी मागणी वनप्रेमींकडून करण्यात आली आहे। अटकपूर्व जामिनाच्या तयारीत जंगल माफिया गेल्या काही वर्षात खैर सागवान लाकडाची मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर तस्करी झालेली आहे, याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी। जव्हार शहरामध्ये खैर लाकडाचा बेकायदेशीर साठा मोठ्या प्रमाणात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी खुलेआम नगर परिषदेच्या गोडाऊनमध्ये पकडला। मुख्य संशयित आरोपी भिकू शेठ हा फरार आहे। 10 दिवस उलटून गेले, आजपर्यंत आरोपीला अटक केलेली नाही। संशयित आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न वन विभाग अधिकारी कर्मचारी करत आहेत का, अशी चर्चा शहरात रंगली आहे। गेल्या 4 ते 5 वर्षांपासून जंगल माफिया जव्हार तालुक्यात जंगलात असलेले मौल्यवान असे झाडे खैर, सागवान, आईन या लाकडाची बेकायदेशीर कत्तल करून बाजारात विक्री करून कोट्यवधी रुपये कमवण्याची माहिती समोर येत आहे। वन विभाग कार्यालयातील काही अधिकारी कर्मचारी या बेकायदेशीर तस्करीत जंगल माफियांबरोबर सामील आहेत, अशी चर्चा तालुक्यात आहे। या जंगल माफियांचा 80 टन बेकायदेशीर करोड रुपयांचा खैर लाकडाचा साठा एका पत्रकार व समाजसेवकाच्या मदतीने पकडण्यात आला। 8 ते 10 दिवस उलटून गेले, आरोपीचा शोध सुरू आहे। आरोपी हजर नसल्याने आरोपीच्या शोधासाठी जव्हार पोलिसांकडे विनंती अर्ज करण्यात आला आहे।